ही अस्वस्थता स्वतःबद्दल, स्वतःच्या कुटुंबाबद्दल, म्हणून म्हणतो की स्वार्थीपणा. सो बायोलॉजिकल क्लॉक, म्हणून सकाळी उठा पहाटे. आज लोकांना गुड मॉर्निंग, किती वाजताची गुड मॉर्निंग असं विचारावं लागते आज. एक काळ असा होता की 6 नंतर, सूर्यास्तानंतर झोपलेला असेल तर सगळे ओरडायचे घरातले लोक. आज तर काही नाही म्हणते, रात्री उशिरापर्यंत जागला तर झोपू दे त्याला, दरवाजे बिरवाजे लावून घेतात, डिस्टर्ब नको व्हायला. आपल्याच पोरांसाठी आपण करतोय 9 वाजता 10 वाजता. IT वाले लोक तर सगळंच बेभरोशाच आहे त्यांचं. 11 वाजता जेवतील ते, आणि ज्यांचं खास करून US चे क्लायंट आहे, टाइम क्लॉकच वेगळं आहे त्यांचं तिकडचं. मग इकडे झोपायची वेळ असते, तिकडे त्यांचा दिवस चालू होतो. कशासाठी? कागदाच्या तुकड्यांसाठी फक्त. हे सगळं आयुष्य कोणाचं बरबाद केलं? आपल्या स्वतःच. आपल्याला कुठेतरी ड्रास्टिकली विचार करता यायला पाहिजे. ऑफिसच्या वेळा का बरं नाही बदलता याव्या आपल्याला? याला अलाइन बायोलॉजिकल क्लॉकला अशी का मागणी करून आपण आता निवडणुका आहे, आपण मला हे द्या ते द्या असं मागतो. व्हाय नॉट फॉर अवर नेक्स्ट जनरेशन? पुढच्या लोकांना वाचवण्यासाठी, आपल्या मुलाबाळांना वाचवायसाठी अशा मागण्या का नाही कराव्या आपण आता? की ऑफिसची टायमिंग बदला ना मग, की ज्या वेळेस तुम्हाला ह्या आयडियल वेळा पाळता येतील जेवणाच्या. आज अनेकांना यासाठी पाळता येत नाही, त्यांच्या ऑफिसच्या वेळाच वेगळ्या आहेत, गडबड आहे त्या ठिकाणी. कोणी सांगितलं की अशीच वेळ असली पाहिजे? शेतकरी तर पहाटे 5 वाजता उठून शेतात कामाला जाते, मग त्याचे वर्किंग अवर्स का बरं नाही करता येणार? काय अडचण आहे 5 वाजता उठून जायला? समजा जर सुरू झाल्या ऑफिसेस, एवढे सगळे फ्लायओव्हर मेट्रो बिट्रोची गरजच पडणार नाही. तुम्ही जर असं डिव्हाइड करून जर केलं सगळं, इकॉनॉमी आणि या सगळ्यांचा जर विचार केला, कुठेतरी आपल्याला रॅडिकल विचार करण्याची गरज आहे. आपण फार असं काय बँडेज मलमपट्ट्या करतो, फक्त एक प्रॉब्लेम सोडवायला जातो आणि 10 प्रॉब्लेम आणखीन क्रिएट करतो. ही गडबड झालेली आहे आपली सगळी आता. त्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या. असं काय उठणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. मॉडरेशन. पुन्हा हिपोक्रेटसने 2500 वर्षापूर्वी सांगितलं, द राईट अमाउंट ऑफ नरिशमेंट अँड एक्सरसाइज, नॉट टू लिटिल नॉट टू मच, इज द सेफेस्ट वे टू हेल्थ. अति तिथे माती. कितीही चांगली गोष्ट असेल, अति झाली की त्याचं मातीच होणार आहे. साधं गणित आहे. ओके. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको. चांगलं म्हणूनही अतिरेक नको. आज एवढा अतिरेक चालू आहे, कुठेतरी येते सोशल मीडियावरती, जे लोक त्याच्या मागे लागतात सगळं सोडून देतात. काय तर चिया सीड खा रहा बोले मैं दिन में 3 बार, अच्छा है रहता बोले, बाकी काहीच नाही बदलणार, फक्त चिया सीड नाही. म्हणजे आपल्याला असं काहीतरी शॉर्टकट पाहिजे. देर आर नो शॉर्टकट्स इन द नेचर. लक्षात घ्यायचं. हे सगळे शेवटी तुम्हाला लॉंग वेकडे घेऊन जातात. जोपर्यंत आपण स्वतः बदलणार नाही ना, तोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग नाही. असं आपली प्लेट कशी असली पाहिजे, खाण्याची ताट, इट शुड बी रेनबो थाली. कलरफुल ताट असलं पाहिजे आपलं. 3 रंग आपल्या ताटात किमान असले पाहिजे, हिरवा, पिवळा आणि लाल. किमान 3 रंग. भाज्यांचे आणि सलाद आणि बाकी सगळ्या गोष्टींचे. फळं शक्यतो जेवणाच्या सोबत नको. ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी तर नकोच खायला. सो फ्रूट शुड बी डिफरंट दॅन युअर मील्स. 2 जेवणाच्या मध्ये भूक लागली तर फळं खाऊ शकता, सकाळी भूक लागली तर फळं खाऊ शकता. अदरवाईज आपले आत्ताचे जे आयटम आहेत ना, नाश्त्यावाले आयटम सगळे कार्बोहायड्रेट बेस्ड आहे युजली. मुख्यत्वे आपण पोहे, उपमा, की नाही, जे खातो, डोसा, इडली, ढोकळा, हे सगळे एकतर डाळींपासून आहे किंवा मग कार्बोहायड्रेट पासून आहे. तर हे सगळे, आणि मग 2दा जेवतो, प्लस 4 वाजता काहीतरी परत मधला स्नॅक असतो. हे बंद करायला पाहिजे. जेवण 2दाच. त्यामुळे धान्य जे खायचं ते 2च वेळा सिस्टीमला, आणि ते पचायला 5 तास पाहिजे साधारणपणे. ओके. फळं वेगळी खाऊ शकतो आपण पाहिजे तर. आपल्याकडे फळं साधारणपणे आता थोडं शहरात बदललं, पण नाही तर फळं केव्हा यायची घरात? कोणी आजारी पडला की मग फळं आणतो खायला. मोसंबी, संत्रा. म्हणजे फळं फक्त आजारी पडल्यावर खायची वस्तू आहे. नॉर्मल हेल्दी माणसांनी फळं खायची नाही, असंच आपल्या सगळ्यांच्या डोक्यात. ते आपल्याला बदलायला लागणार आहे. ओके. शक्यतो हे 3 रंग, आणि जेवढ्या शेड्स असतील, कारण या सगळ्या रंगांमध्ये सगळे व्हिटॅमिन्स, मिनरल, अँटीऑक्सिडंट, एन्झाईम्स, सगळे मेडिसिन लाईक केमिकल्स, हे सगळे कलरफुल गोष्टींमध्ये आहेत. ऑल मायक्रोन्यूट्रिएंट. आपल्या निदान 60% पार्ट हा असा असला पाहिजे आपल्या ताटात.
तर फक्त मी असं म्हणालो की ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी फळं मिक्स नाही करायची, फळं वेगळे घ्यायचे. ज्यांना आजार आहे, आता आम्ही जे डाएट प्रिस्क्राईब करतो आमच्या पार्टिसिपंट्सला ऑनलाईन बॅचेसच्या, आणि ज्यात मी सांगितलं की 60% लोकांची औषधं बंद होतात आणि असं सगळं, त्यांना तर आम्ही 80% फळं भाज्या सलाद सांगतो, 20% फक्त धान्य. धान्यांमध्ये त्या मानाने एवढे जास्त न्यूट्रिएंट नाही आहे जेवढे मायक्रो न्यूट्रिएंट आपल्यासाठी जास्त महत्वाचे. कॅलरीची आपल्याकडे काही कमी नाही, एवढं मोठं गोडाऊन भरलेलं आहे. तुम्ही काय महिनाभर 2 महिने भाकरी नाही खाल्ली, पोळी नाही खाल्ली, भात नाही खाल्ला तर काही बिघडत नाही. आपल्या डोक्यात बसलंय की आपण काय सांगतो, काय किती जेवला, 2 पोळ्या, पाठीभर भात. भाजी किती खाल्ली सांगतो का, सलाद किती खाल्ली सांगतो का. आपले मापच चुकीचे. आपल्याकडे आणखीन एक हिंदीमध्ये प्रचलित शब्द आहे, 2 वक्त की रोटी. असं आपण म्हणतो का, 3 वक्त की रोटी ऐकलंय का, 4 वक्त की रोटी. सगळीकडे 2 वक्त की रोटी आहे. आणि तिसऱ्यांदा धान्य कुठून आलं आपलं, ब्रेकफास्ट. आणि मग ते ईट ब्रेकफास्ट लाईक अ किंग, आणि मग लंच तुम्ही याच्यासारखं घ्या आणि रात्रीचं जेवण गुलामासारखं घ्या वगैरे वगैरे. हे जे ना, ह्या काही कल्पना फार उपयोगाच्या नाही. पहिला नियम तर भूक लागल्याशिवाय तोंडच नाही उघडायचं, साधा नियम आहे. हे असं तर खायलाच नको. टीव्ही समोर बसले आणि चाललंय गिळणं चाललंय नुसतं, काय चाललंय तुम्हाला हेच पता नाही. खरं योगाचं फायनल ऑब्जेक्टिव्ह काय आहे, दुर्दैवाने आपण त्याला फक्त योगासन आणि ते प्राणायामापुरतच मर्यादित करून टाकले. योगाचं खरं फायनल ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते अवेअरनेस, बॉडी अवेअरनेस. जोपर्यंत तुम्ही हे विथ अवेअरनेस करणार नाही ना, तोपर्यंत योगाचे खरे फायदे तुम्हाला होत नाही. मोमेंटचे फायदे मिळतील तुम्हाला व्यायामासारखे, पण अवेअरनेस, इथे काय चाललेलं आहे आतमध्ये याबद्दलची जागरूकता वाढवणं, दॅट इज द फायनल ऑब्जेक्टिव्ह ऑफ योगा. दॅट इज द बेसिक फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह ऑफ योगा. दुर्दैवाने आपण फक्त योगासन आणि प्राणायामामध्ये अडकलोय. त्याच्या आधीच्या 2 गोष्टी ज्या आहेत, ज्या पतंजलीच्या अष्टांग योग दर्शनात सांगितल्या, ते नमनियम, त्याचा आपण विचारच करत नाही. आणि त्याच्या नंतरच्या 2 गोष्टी ज्या आहेत, प्रत्याहार आणि धारणा, या दोन्हींचा विचार करत नाही. तुमच्याकडे आता योग विद्याधाम तर आहेच आहे, तुमच्यापैकी खूप सारे वर्गाला येणारे लोक पण असणार आहेत, कदाचित ऐकून माहिती असतील. पण मी मुद्दाम जरा योगासन प्राणायामाबद्दल फार काही बोलणार नाही, कारण ते ऑलरेडी तुमच्यापैकी अनेकांना माहिती, तुम्ही करता पण आहात. माझा फोकस थोडासा यमनियम आणि प्रत्याहार धारणेवरती असणार आहे. धारणा म्हणजे बिलीफ सिस्टीम, जे परत त्या डॉक्टर ब्रूस लिप्टनने सांगितलंय त्या पुस्तकात बायोलॉजी ऑफ बिलीफ मध्ये. आपली बिलीफ सिस्टीम काय म्हणते की मी कधीच बरा होणार नाही. तर हे आपली अलेक्सा आहे. जसं गुगलमध्ये अलेक्सा आले ना, अलेक्सा चॅनल खोलो, सोनी लगाओ, तो सोनी लग जाता. आपण जर म्हटलं की मैं कभी ठीक ही नहीं होने वाला, तो मैं कभी ठीक ही नहीं होने वाला चॅनल सुरू हो जाता. मी जर म्हटलं अरे नाही, मी तर आता कालच्या पेक्षा तर बरं आहे माझं, ते चॅनल सुरू होतं. दॅट इज कॉल्ड एज अ बिलीफ सिस्टीम. आणि ज्याला आम्ही मॉडर्न मेडिसिन मध्ये प्लेसिबो इफेक्ट असं म्हणतो. ओके, की असं म्हणतात ना, एखाद्या डॉक्टरवरती जर विश्वास असेल, श्रद्धा असेल, तर त्यांनी माती जरी बांधून दिली तरी गुण येतो. आतापर्यंत त्याला फेक किंवा काय म्हणतो क्वॅकरी असं मानलं जायचं. आता असं म्हटलं जातं की दॅट इज द रिअल पार्ट, दॅट वेअर युअर बिलीफ सिस्टीम स्टार्ट्स वर्किंग देअर. दॅट इज नॉट अ क्वॅकरी. श्रद्धा असणं आणि श्रद्धेने काहीतरी चांगलं करणं, हा त्याचा दुरुपयोग केला जातो खूप ठिकाणी. दॅट इज अनफॉर्च्युनेट पार्ट. त्याचा सगळा बिझनेस केला जातो. दुर्दैवाने काय झालंय की विज्ञानामध्ये कॉमर्स आलं की त्यातलं विज्ञान संपलं. दुर्दैवाने आज सगळीकडे असंच झालेलं आहे. त्यामुळे कॉमर्स बाजूला काढता आलं पाहिजे. शुद्ध विज्ञान जे आहे, दॅट इज द रिअल नॉलेज. आणि ते नॉलेज खरं योगशास्त्र आहे, सांगणं जे आहे ते. त्यामुळे हे असं घाई गर्दीत स्कूल बसची वेळ झाली, गिळ लवकर, खा काहीतरी, असं नको व्हायला. घरामध्ये बदल करून, हा त्या कार्यक्रमाचा एक QR कोड तुम्हाला जर पाहिजे असेल तर एक लिंक आहे, तिथे तुम्हाला एक गुगल फॉर्म भरून तुम्हाला एक तुमची माहिती भरायची असते आणि मग त्याचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे, ते वेबसाईटला जाऊन ते तिथे द्यायचं असते. ती संस्थेला देणगी म्हणून. इट इज नॉट अ कमर्शियल प्रोग्राम. संस्थेच्या ज्या काय आमच्या ऍक्टिव्हिटीज असतात बाकी सगळ्यांसाठीच ते वापरले जातात, कोणाच्याही पर्सनल खिशामध्ये जात नाही ते. ही प्रयासची वेबसाईट पण आहे, prayasNGO.net.
त्याच्यावरती काही गोष्टी दिलेल्या, एक हेल्पलाईन नंबर पण आहे जिथे कोणीतरी व्हॉलेंटियर असतो ते करतो. हे 5 रूट कॉजेस आहे ज्याच्यावरती आम्ही काम करतो. इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करणे, इन्फ्लेमेशन जे शरीरात चाललेलं आहे त्याला शांत करणे, आपल्या पोटामधले जीवाणू जे आहे, जे गडबड झालेले ते सगळे दुरुस्त करणं, आपली चुकीची लाईफस्टाईल जी आहे ती चेंज करणं आणि माइंडफुलनेस डेव्हलप करणं. हे 5 रूट कॉजेस आहे या सगळ्या आजारांचे. ओके, आणि ते जर आपण दुरुस्त केले तर ऑलमोस्ट हे सगळे आजार रिव्हर्सिबल आहेत. हे काही साधे नियम जे असतात तेच परत मांडलेले. हा एक डायबिटीस वाल्याचा ग्राफ आहे. ब्लड शुगर 250 350 असायची, 17 दिवसात ती 100-125 वरती आली विदाउट मेडिकेशन्स. HbA1c जे असते 11.2 होतं, म्हणजे हायली अनकंट्रोल डायबिटीस. तो 3 महिन्यात बिना औषधाने 6.4, आणि आता 4-4.5 वर्ष झाले इट इज नॉन डायबिटिक विदाउट मेडिकेशन्स. आणखीन एक माझं क्रॉनिक डायबिटिक औषधं चालू होते. HbA1c 9.3 वरून 3 महिन्यात 6.5 वरती आलं, वजन 10 किलो कमी झालं. ओके, हा एक शिकागोचा माझा पार्टिसिपंट आहे. 10 वर्ष डायबिटीस होता, 6.7 होता HbA1c. औषधं घेऊन ते 3 महिन्यात 4.9 आलं, आणि तो म्हणतो की 10 वर्षात पहिल्यांदा आकडा दिसतोय हा लॅब टेस्टमध्ये. 10 वर्षात कधी नव्हता हा आकडा. आणखीन एक माझा डॅलस टेक्सासचा पार्टिसिपंट आहे. अमेरिकेचे जवळपास 400च्या वर पार्टिसिपंट झाले समजा, सगळ्या बॅकग्राऊंडचे. तिथे ते टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स करतात. हा 17 वर्ष ज्याला डायबिटीस होता त्याने मला लिहून पाठवलं, सर इतके सगळे प्रयोग करून पाहिले, 17 वर्षात माझी ब्लड शुगर कधी नॉर्मलला नव्हती, आणि या कार्यक्रमात सहभाग घेऊन महिन्याभरात माझी ब्लड शुगर आता 100च्या आसपास यायला लागली. हा एक आणखीन एक US चा पार्टिसिपंट आहे. मॅरेथॉनमध्ये त्याचा धावण्याचा स्पीड वाढला या सगळ्या आहाराने. ओके, हे मेडिकल कॉलेजच्या प्रोफेसर, पॅथॉलॉजी हेड ऑफ द डिपार्टमेंट, त्यांना सगळेच प्रॉब्लेम होते जवळपास. शुगर, BP, कोलेस्ट्रॉल, युरिक ॲसिड, थायरॉइड, ते सगळे रिव्हर्स झाले. त्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस होतं 34 वर्षांपासून. त्या 26 वर्ष खाली नव्हत्या बसलेल्या. 4 महिन्यात त्या 25 मिनिटं वज्रासनात बसायला लागल्या 26 वर्षानंतर पहिल्यांदा, आणि सगळं स्क्रीनवरती फक्त. ओके, हे आमची आणखीन एक पार्टिसिपंट आहे जी स्पोर्ट्सच्या पिरियडला पळून जायची. 41 वर्षाची गृहिणी, डायबिटीससाठी आली. डायबिटीस तर गेलाच, कधी धावलेली नव्हती. आता गेले 2 वर्षात 20 पेक्षा जास्त मॅरेथॉन धावली, मेडल्स. आयुष्य बदललं म्हणते माझं आता, कारण आता वजन आणि डायबिटीसच्या भीतीने नाही करत, मॅरेथॉन धावायचं. आयुष्याचं एक उद्दिष्ट मिळालं काहीतरी. तिचा मुलगा 17 वर्षाचा, वजन 102 किलो होतं, त्याचं वजन 76 किलो झालं. आता हैदराबादला शिकायला आणि मेंटेन्ड आहे, बाहेर राहून, हॉस्टेलला राहून पण. हे असे बदल दिसतात डोळ्याने. त्या आमच्या पार्टिसिपंटला लोक विचारतात की कोणसी चक्की काटा खा रहे हो, क्या हो गया तुमको. सांगण्याची गरज नाही पडत, म्हणजे ऑलमोस्ट. एक डायबिटिक आहे, यांना 350 वगैरे ब्लड शुगर असायची. 3 महिन्यात ती 150 वरती आली, औषधं बंद झाली सगळी, वजन 10 किलो कमी झालं. ही तुम्हाला चित्र, प्री पोस्टची चित्र दिसतील, आणि चिक्कार आहे तसे, म्हणजे शेकड्यांनी अशा केस स्टडीज आहे असं मी म्हणेल तुम्हाला. हे आणखीन एक उदाहरण आहे. हे बघा, पूर्ण त्यांचं काय म्हणून पोश्चरमध्ये चेंज होऊन जातो. 102 किलो वजन होतं, आता 82 किलो वरती आलं. 20 किलो वजन कमी झालं 4 महिन्यात. डायबिटीस गेला. सोलापूरचा आहे, 98 किलोवरून 82 किलो वरती आला आहे. हे आणखीन एक अमेरिकेचा पार्टिसिपंट, गेले 10 वर्षात पहिल्यांदा ब्लड शुगर 100च्या आसपास आली म्हणते. अशी कितीतरी. यात काय करतो आम्ही मुख्यत्वे, मी जे म्हणालो ते डायटरी चेंजेस, फिजिकल ऍक्टिव्हिटीज, योगा त्याच्यातला पार्ट असतो, आणि माइंड मॅनेजमेंट. या 3 विषयांवरती आम्ही करतो हे सत्र सगळी. काही पुस्तकं मी तुम्हाला सुचवतो का. इथे मी पुस्तकं आणलेली आहेत जी वाचायला पाहिजे तुम्हाला. मराठीमध्ये आहेत बरीचशी, आणि काही इंग्लिशवाली पण आहे. 3 पुस्तकं मी लिहिलेली आहेत. आरोग्यावरचं हे पुस्तक आहे, हृदय संवाद. हे अगदी छोटंसं होतं, 2000 साली पब्लिश झालेलं. आता 24 वर्ष झाले, बऱ्याच एडिशन झाले याच्यावरती कॉपीराईट नाही टाकलेला, त्यामुळे तुम्ही हे कॉपी करून लोकांना देऊ शकता, काहीच अडचण नाही आहे. आणि सगळ्या पुस्तकांवरती कॉपीराईट नाही आहे, आणि त्याच्या किमती पण अतिशय नॉमिनल.
पण आम्हीच ते प्रकाशित केलं, त्यामुळे 60 रुपये किंमत आहे 100 पानांच्या पुस्तकांची. दुसरं, मी शाळा कॉलेजेसमध्ये जातो, मुलांशी बोलतो ह्या सगळ्या गोष्टी, जरा वाचन, व्यायाम, संस्कारांचं महत्त्व, आणि 5-1 हजार शाळा कॉलेजेसमध्ये गेलोय, त्यामुळे MBA वाल्यांना जे शिकवलं त्या गोष्टीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. लॉंग टर्म गोल, टाइम मॅनेजमेंट वगैरे वगैरे सगळं 40 रुपये किमतीचं. आमच्याकडे मी म्हणालो हा कार्यक्रम दर महिन्याला व्हायचा, आम्ही बिघडलो, त्यात मी सकाळमध्ये आर्टिकल्स लिहिलेले, असे 21 आर्टिकल या पुस्तकात दिले. कुठलंही एक 2-3 पानांचं आर्टिकल वाचा आणि बॅटरी चार्ज करून घ्या, अशी सगळी उदाहरणं आहेत. ही भारताची पहिली लेडी केम्ब्रिज PhD इन न्यूट्रिशन. पहिल्या केम्ब्रिज PhD दुर्गाताई भागवतांची बहीण डॉक्टर कमला सोहणी, जागतिक कीर्तीच्या आहार तज्ञ. त्यांनी रिटायरमेंट नंतर काय केलं ते या पुस्तकात दिलेलं आहे. आहाराबाबतच्या काही गोष्टी त्यांच्याकडून घेता येतील. मी जे म्हणालो, डॉक्टर डीन वॉर्निश, जो जगातला पहिला कार्डिओलॉजिस्ट, त्या पुस्तकाचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन, हृदयविकार निवारण. मी जे म्हणालो बायोलॉजी ऑफ बिलीफ, त्याचं पण मराठीमध्ये आलेलं आहे आता पुस्तक. यू कॅन हील युअर लाईफ, लुईस हे नावाची जगप्रसिद्ध काउन्सिलर, त्यांचं पुस्तक आहे. हे एक पुस्तक आणखी जरूर वाचा, नसेल वाचलं तर. हा असा डॉक्टर सायकॅट्रिस्ट की ज्याला जगातल्या 29 विद्यापीठांनी डॉक्टरेट दिली. इट इज सपोज टू बी द मोस्ट ट्रान्सफॉर्मेशनल बुक ऑफ लास्ट सेंचुरी. अर्थाच्या शोधात किंवा मॅन्स सर्च फॉर मिनिंग. ओके, सबकॉन्शियस, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, कॅन्सर रोखूया एका फिजिशियनचं. इट्स नॉट अबाउट द बाईक, स्ट्रेस मॅनेजमेंट, जावे भावनांच्या नावा, इमोशनल मॅनेजमेंट बद्दलचं पुस्तक आहे. डॉक्टर अभय बंगांचं या जीवनाची काय करू, हे एक छान पुस्तक सगळ्या पालकांनी वाचावं. अल्टिमेट गिफ्ट लाईफ, मराठीत सर्वोत्तम देणगी, जरूर वाचावे अशी पुस्तकं आहेत. मी वर्षाला साधारणपणे 40-1 हजार पेजेस वाचतो आणि ही पुस्तकं अनेकदा वाचली, म्हणून मी तुम्हाला एवढ्या आग्रहाने सांगू शकतो. न पाठवलेलं पत्र, महात्रयारा, युट्यूबवरती माझा अतिशय आवडता मोटिवेशनल स्पीकर आहे, त्याचं एक मास्टरपीस आहे. हे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, याच्यावर हॉलिवूडने पण फिल्म काढली, ट्यूजडेज विथ मॉरी. ओके, इकिगाई, आणखीन एक सुंदर कन्सेप्ट, आयुष्याचा पर्पज कसा शोधायचा त्याबाबत. माणूस असा का वागतो